नवरा फक्त मला बोलण्यासाठी चान्स शोधत असतो आणि हा चान्स त्यांना भेटला. खरं तर आज सकाळपासून मी अजिबात शूट केलं नव्हतं. शूट केलं तर ते बिट्टू स्कूलमधून आल्यानंतर. बिट्टूची किराण्याच्या पिशवीमध्ये शोधाशोध यासाठी असते, कुठलेही बॉक्स घ्यायचे आणि खेळायचे. शेवटी तिला तो एक बॉक्स भेटलाच आणि नंतर तो घेऊन गेली हॉलमध्ये बसायला. मी राहिलेलं किचन साफ करून घेतलं. स्वयंपाक झालेलाच होता, फक्त वटा साफ करायचा राहिला. तिला स्कूलमधून आणलं, त्यानंतर मी वटा साफ करून घेतला. इथे ती खेळतच होती. कोलगेटचे पूर्ण बॉक्सचे तुकडे करून ठेवले आणि त्याचं नको नको ते मला ते सांगत होती की मी हा मोबाईल बनवला, हा फॅन बनवलाय. तिचे पप्पा पण 2 दिवस झाले घरी आहे, कारण त्यांना सुद्धा बरं वाटत नाही. त्यानंतर मी आली रूम मध्ये, व्हिडिओ एडिट करते. म्हटलं ही मॅडम माझ्या मागे चालली मला त्रास द्यायला. तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली आणि सकाळपासून मी कामामध्येच होती. त्या कामामध्ये माझं लक्षच निघून गेलं की मी वॉशिंग मशीन मिस्टरांना सरकवायला लावली 12 वाजतापासून आणि त्यामध्ये मी कपडे धुवायला टाकले नाही. नंतर माझ्या मागे त्यांनी एवढी बडबड सुरू केली, कारण की काही दिवस झाले मला डॉक्टरांनी जड वस्तू उचलायला सांगितलेलं नाही, त्यामुळे ते मशीन वगैरे मला सरकून देतात. आणि कुठलंही जड काम असेल तर घरातले प्रत्येक व्यक्ती मला ते काम करून देते. त्यानंतर लक्षात आलं की मी आज माझं इंजेक्शन सुद्धा घेतलं नाही, कारण की माझी सोनोग्राफी झाली. त्यानंतर मला डॉक्टरांनी 5 इंजेक्शन घ्यायला सांगितले. हे शेवटचं इंजेक्शन होतं, ते पण बडबड करून त्यांनी मला डॉक्टरकडे नेलं. बिट्टू पण मागे लागली. तिथे गेल्यानंतर दवाखाना बंद झाला. घरी आलो. आजचा मिनी ब्लॉग इथे संपला.